हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं इंडियन टेस्टमध्ये। आज बघा मी होममेड पनीर कसं बनवायचं ते सांगणार आहे। घरच्या घरी कसं बनवायचं घरच्या पद्धतीने। आता इथं मी 1 लिटर दूध घेतलंय, ते गरम करून घेते। चांगलं गरम करून घ्यायचंय उकळून। बघा आता मी याच्यामध्ये एकच वस्तू टाकणार आहे, 1-2 रुपयाची। जास्त याच्यामध्ये खर्च नाही, काही नाहीये। आता मी 1 लिंबू घेतलंय, ते कट करून त्याचा रस काढायचा आहे। आता त्याचा रस मी पूर्णपणे 1 लिंबू घेतलाय आणि त्याचा पूर्ण रस घेतलाय। आता तिथं एक लिंबाचा रस मी टाकलाय याच्यामध्ये। आता याला चांगलं मिक्स करून घेऊया। गॅस चालूच ठेवायचा या मंद आचेवरती आणि त्याला चांगलं असं मिक्स करून घेऊया। बघा आता पनीर वेगळं होऊन जाईल ह्याच्यातलं आणि पाणी वेगळं। पनीर आता बनायला तयार व्हायला लागलं ह्याच्यामध्ये। बघा पनीर तयार झालंय आणि पाणी एका साईडला व्हायला लागलंय आता ह्याच्यामधून। काहीच दुसरी वस्तू काहीच टाकायची नाहीये, फक्त 1 लिंबू टाकायचंय। बघा पनीर तयार झालंय याच्यामध्ये। हे बघा मी चमचमध्ये दाखवते, पनीर तयार झालंय आतमध्ये। आता रेडी झालंय पनीर। आता मी त्याला पनीरला पाणी वेगळं आणि पनीर वेगळं हे काढायचंय, तर मी गाळण ठेवली आणि आता ते पूर्ण ओतून घेणार आहे त्याच्यामध्ये। बघा ह्याच्यामध्ये टाकलंय मी। आता मी या जाळीमध्ये पूर्ण पाणी खाली गेलं आणि पनीर वरती राहिलंय। आणि मी अर्ध पनीर काढून घेतलं होतं डब्यामध्येच, ते चमच्याच्या साह्याने काढलं होतं। हे बघा मी दाखवते ह्याच्यामध्ये। अर्ध काढून घेतलंय मी आणि अर्ध मी इथे पनीर मेकरमध्ये सगळं काढून घेतलंय। बघा कोणत्याही ॲपवरती भेटून जातो सहजच। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही डब्यामध्ये पण पनीर काढून ठेवू शकताय। आता मी इथं वरून ढक्कन ठेवलंय आणि याच्यावरती जड वस्तू काहीतरी ठेवायची। बघा आता इथे होममेड पनीर रेडी झालंय आणि आता व्यवस्थित असा शेप पण येतोय याला। आता मी इथं 10 तास ठेवते रात्रभर। तुम्ही 7 ते 8 तास ठेवू शकताय आणि काहीही बनवू शकताय। आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा। बघा रेडी झालंय, मी दाखवते याच्यामध्ये 10 तासानंतर पनीर कसं तयार झालंय ते।